नमस्कार, मी स्नेहल. स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आपण फराळामध्ये कुरकुरीत अशी बेसन शेव करणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर रेसिपीसाठी लागणारे साहित्य बघूयात. 1 वाटी इथे बेसनाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा चमचा हळद, ओवा घेतलेला आहे 1 चमचा, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा किंवा चवीनुसार मीठ. बेसन पीठ एका ताटात ओतून घेतलेलं आहे. यात लाल तिखट घालायचं. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता. हळद घातलेली आहे, ओवा घालायचा आहे. ओवाने मी हातावर चुरगळूनच घालायचा, जेणेकरून त्याची चव आपल्या शेवला लागेल. तर ओवा घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे सुके जिन्नस मिक्स करून घ्यायचे. थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ घट्ट असलं पाहिजे. तर तुम्ही इथे बघू शकता, हे पीठ या पद्धतीने मळून घेतलेलं आहे. ते मऊसूत पीठ आहे, पण घट्ट पीठ भिजवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. शेव बनवण्यासाठी इथे सोऱ्या घेतलेल्या आहे आणि बारीक शेव पडण्यासाठी जी बारीक छिद्राची चकती लागते ती घेतलेली आहे. यात पीठ भरून घ्यायचं आणि याला झाकण लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. पीठ भरल्यानंतर इथे सोऱ्या व्यवस्थित बंद करून घेतलेलं आहे. ते तेल गरम झालेलं आहे. यात शेव पडून घेऊयात. मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत असे शेव तळून घ्यायचे आहे. शेवचं पीठ भिजवताना नेहमी लक्षात ठेवा, पाणी जास्त नाही घातलं पाहिजे. जर पाणी जास्त घातलं तर शेव तेलात फाटते. हे नेहमी लक्षात ठेवा. ही खूप छान टिप आहे, नक्की ट्राय करून बघा. तर ही शेव दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत, सोनेरी होईपर्यंत तळून घेऊयात. जरी बेसनची कुरकुरीत शेव तयार झालेली आहे. ही तुम्ही चहासोबत, फराळासाठी किंवा नाश्त्यासाठी घेऊ शकता, खाऊ शकता. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा, फॅमिलीसोबत. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूया अशाच नवनवीन छान छान रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.